आता बघूयात महत्त्वाच्या 9 बातम्या। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। दिल्लीतील मतदान केंद्रात हजेरी लावत पार पडलं कर्तव्य। बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महा चक्रीवादळाचा अंदाज। मुंबईत चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नाही, हवामान विभागाचा अंदाज। अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवन गौरव। मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर। केरळमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस। कोची आणि थ्रिसुरसह अनेक शहरांच्या भागांमध्ये पाणी। 24 तासांच्या कालावधीत 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। बहुप्रतीक्षित विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पाचा खर्च 26,000 कोटींवर। विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी 31% अधिक दरानं निविदा दाखल। प्रमुख 3 प्रकल्पांच्या खर्चामध्ये तब्बल 16,577 कोटींची वाढ। मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे काकडी आणि लिंबांच्या दरात वाढ। 1 लिंबू 8 रुपयांना तर काकडीचा दर 50 वरून 80 रुपये प्रति किलोवर। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 1,837 टँकरनं पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणी पुरवठा। प्रत्येक टँकरकडून सध्या 3 ते 4 फेरा। शाळांमध्ये मुलांना पाणी सुट्टी द्यावी, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला। सध्याच्या वाढत्या तापमानामुळे लहान मुलांमध्ये निर्जलीकरणाचं प्रमाण वाढल्याने मागणी।